1 लाख रुपये प्रति महिना कमवण्यासाठीचा तिसरा मुद्दा आपण याच्यामध्ये बघितला होता की मार्गदर्शनाचा अभाव. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा बघितला होता पण होता की स्वतःच्या कृतीवरती विश्वास कमी असणं. लोक मला काय म्हणतील ही एक मोठी समस्या माझ्या बरोबर सारखी असते आणि त्यामुळे मला पुढे जाता येत नाही. माझं लोक ऐकतील का? मी नव्यानच काहीतरी आता हा बिझनेस करायला लागलोय तर याला लोक मान्यता देतील का? का आता तुम्ही सगळं करून बसला आणि आता हे धंदा नवीन चालू केला का? असं काही म्हणतील का? तर जग तुम्हाला सांगू, कपडे चांगले घातल्यावर पण नावच ठेवतं आणि काढल्यावर सुद्धा. त्यामुळे आपण काय करायचं ते आपल्या मनाला माहित असलं पाहिजे. आणि त्यामुळं बूस्ट युअर कॉन्फिडन्स हा मुद्दा आपल्याला गरजेचा वाटतो या ठिकाणी. इम्प्रूव्ह युअर सेल्फ, इम्प्रूव्ह सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणूयात आपण. आणि तुमच्या ज्ञानाचा फायदा जर इतरांनी घेतला असेल, हा परिणाम तुम्हाला जर मिळाला असेल, तर तुमची कॅपॅसिटी होती, मात्र तुम्हाला लोकांनी वापरलं का? कमेंट करू शकता तुम्ही. आता देसाई सर म्हणतात की अगदी बरोबर आहे. हेच झालं की मला अगोदर असं वाटलं होतं की मी आता नवीन काहीतरी करायला निघतोय, लोक मला काय म्हणतील, या क्या कहेंगे लोग, या आजाराचे बळी आपण पण पडलेलो आहोत का? आणि मी पण तुमच्यातलाच एक आहे, लक्षात घ्या. असं काही नाही की मला ही समस्या जाणवलेली नाही. पाचवा मुद्दा आहे की कंटेंट लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला अडचण आहे. ब्लँक स्क्रीन माझी होते आणि ब्लँक स्क्रीन टेरर ज्याला म्हणतो ते मला एक सतावतं सारखं. मग तुमच्या मनामध्ये भरपूर आयडिया असतात पण त्यांना योग्य प्रकारे तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत. आणि जर अशी गोष्ट होत असेल तर काय परिणाम झाला याचा बघा, की तुमचा कोर्स एका फाईलमध्येच फक्त अडकून पडला आणि तुम्ही स्टेजवरती आलाच नाही. की मला कंटेंट प्रॉपर पाहिजे होता, तो मला लिहिता आलेला नाहीये किंवा माझ्या डोक्यात ते सगळं आहे. मला इतरांना सांगताना ते जमतं सुद्धा, परंतु ते लिखित स्वरूपामध्ये आहे का? जरा मुद्दा नीट समजून घ्या प्रत्येकाला. मला सगळं येतंय, मान्य आहे, पण ते कागदावर प्रोजेक्ट आहे का तुमच्या? म्हणजे मला कसं घर बांधायचं हे माझ्या मनात आहे. मग तसं घर आपण चांगलं बांधतो का? तर तसं घर आपण ज्यावेळेला बांधतो त्यावेळेला ते घर कालांतरानंतर कोणतरी सांगतं की तुमची बेडरूमची साईज चुकली, तुमचं किचन वेगळ्याच दिशेला तुम्ही घेतलं, तुमचा दरवाजा तिसरीकडेच आला. मग तुम्ही जरा तोडा, तुम्ही फोडा, मग परत चर्चा करा, मग परत नवीन माणूस नेमा आणि मग आपण आर्किटेक्ट नेमतो, मग वास्तू कन्सल्टंट बघतो आणि मग पुढे जातो. पण ज्यांनी अगोदरच हे निर्णय घेतला, प्रोजेक्ट जसा आपल्या डोक्यात आहे तसा त्या इंजिनियरला सांगितला, आर्किटेक्चरला सांगितला, त्यांनी ड्रॉइंग लेआउट तयार करून दिलं आणि मगच घर बांधलं, तर त्या लोकांची घरं लवकर नाही पूर्ण झाली, थोडा वेळ गेला सुरू व्हायला, पण सुरू झाल्यानंतर मात्र सगळ्यातच चांगली पूर्ण झाली आणि ती टिकली सुद्धा. हा अनुभव आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या घराबद्दलचा नक्कीच आहे किंवा जवळच्यांच्या बाबतीत हा गेला अनुभव तुम्हाला नक्की आठवला असेल. मग याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या, की तो प्रोजेक्ट आपण पेपरवरती आणणं गरजेचं आहे. आणि यासाठी महाशाळा म्हणते की तुम्हाला जे रोज शिकवलं जाईल तो टास्क जर रोजची रोज तुम्ही पूर्ण केला, जे तुम्हाला मी सांगेन की आज तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, तर आज ती कंप्लीट करा. आणि रोजची रोज जर केली तर तुमची ही अडचण, ही जी ब्लँक स्क्रीन टेरर आहे, ती तुम्हाला संपवता येईल. तयार आहात का तुम्ही पाचवा मुद्दा स्वतःमधला क्लिअर करायला? कारण मनात खूप आयडियाज आहेत पण त्या योग्य प्रकारे आपल्याला व्यक्त करता आल्या नाहीत कारण त्या लिहिलेल्या नव्हत्या. फॉर एक्झाम्पल आत्ताच बघा की मी तुमच्यासाठी एक प्रॉपर प्रेझेंटेशन तयार करून ठेवलंय, हे माझ्या डोक्यात होतं. ह्या प्रेझेंटेशनचे मुद्दे मी सर्च केले, मला काय म्हणायचंय ते मी चॅट सांगितलं, त्याच्यातून ते इंग्रजीमध्ये मला उत्तर आलं, त्याचं मी मराठी ट्रान्सलेट केलं, मग ते वर्ड मध्ये आणलं, त्याच्यावरती प्रॉपर काम केलं, मराठी भाषेमध्ये ते व्यवस्थित करून घेतलं ट्रान्सलेट करून, आणि मग तुम्हाला पीपीटीच्या स्वरूपामध्ये आता मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामुळे काय होत आहे, जे मला तुम्हाला सांगायचंय ते लिहिलेलं आहे, दुसरीकडे प्रवास जाण्याची काही गरज नाहीये. आणि म्हणून लिहिलेलं असलं पाहिजे. आपल्याकडे जर ते लिखित स्वरूपात असेल तर प्रॉपर वेनं आपल्याला पुढे जाता येईल. त्याच्या पुढचा मुद्दा बघा काय आहे? त्याच्या पुढचा मुद्दा आहे
की हे सगळे 5 मुद्दे माझे कव्हर करता करता मार्केटिंगचं नॉलेज माझ्याकडे नव्हतं. आणि या मार्केटिंगचं नॉलेज माझ्याकडे नसल्याची एक समस्या मला जाणवत होती. आणि मग आता तुमच्याकडं चांगलं ज्ञान जरी असेल आणि ते लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवताच आलं नाही, तर मिळणारे परिणाम काय होते की शून्य विक्री हा तुमच्या मेहनतीचा मिळालेला एकमेव महाप्रसाद म्हणता येईल. एक रिझल्ट काय आला की मी कोर्स चांगला केला, मी चांगलं बोलू शकतो, मी चांगलं तयार करू शकतो, हे सगळं केलं सुद्धा, डिझाईन केलं, ड्रॉइंग केलं, लेआउट केला, पीपीटी केली, सगळं केलं, आणि ते तुमच्यापुरतच तुम्ही मर्यादित ठेवलं. आता हेच माझंच उदाहरण तुम्हाला मी परत एकदा सांगेल की हे सगळं करून जर मी माझ्यापर्यंत जर सीमित ठेवलं असतं, तर तुमच्यापर्यंत मी पोहोचलो असतो का? प्रॉपर ऍडव्हर्टायझिंग केल्यानंतर मला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं. आता बहुतांश हे काही मी नवीन सांगतच नाहीये, कारण माझ्या वया एवढा अनुभव असणारी लोक आज माझ्या समोर बसलेली आहेत. मी तुम्हाला फक्त ते उजळून देतोय, त्याच्यावरची धूळ झटकून फक्त मी देतोय की हे आपल्याला करावं लागेल. हे राहिलं होतं का आपलं? ही पण माझी लिकेजेस आहेत का? ही पण माझी पंक्चर आहे का? तर त्याला सर्कल आता आपण करून ठेवूया आणि प्रत्येक एका एका पंक्चरला पूर्ण बंद करून चांगलं काम आपल्याला करायचंय. तर ही 6 नंबरची जी काही प्रॉब्लेम आहे तो तुमच्या बरोबर झालेला आहे. मला वाटतं अरविंद सर आता सांगतायत की बरोबर आहे सर, आम्ही सगळं काम केलंय. आणि आज मी त्यांच्याशी बोललोय सुद्धा की आम्ही लोकांपर्यंतच पोहोचलो नाही, आम्ही काम चांगलं करतोय पण लोकांपर्यंत माहित नाहीये. आणि फक्त आपल्या सोसायटीमध्येच माहिती आहे का? तर तेवढ्याच भागात माहिती. तुम्हाला जज करायचं असेल ना, तर मी एक फॉर्म्युला सांगतो. जज करायचं असेल ना, तर तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो. तुमचा ब्रँड किती विकसित आहे, तुमचं मार्केटिंग किती स्ट्रॉंग आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, आणि ब्रँड कशाला म्हणावं, एक वाक्य आठवलं ते लिहून ठेवा. ब्रँड कशाला म्हणावं? आपल्या माग, आपल्याला किंवा आपल्या सर्व्हिसला किंवा आपल्या प्रॉडक्टला किंवा कंपनीला आपल्या माग कोण काय म्हणतं, त्याला ब्रँड म्हणावं. ते ना कॉम्प्युटरचं डोकं आहे त्याचं. ते ना लय महागडा दुकान आहे. ते ना त्याच्याकडे कधीच काही नीट मिळत नाही. ते ना अजून उघडलेलं नसेल, आळशी माणूस आहे, 12 वाजता मिळेल त्याच्याकडे, ते लेट लेट कमर आहेत. आपल्या माग आपल्याला लोक काय म्हणतात? तुम्ही प्रॉपर आहात, तुम्ही स्मार्ट आहात, तुम्ही वक्तशीर आहात, तुम्ही खरे बोलणारे आहात, तुम्ही जसं सांगता तसं करून पण दाखवणारे आहात. हा ब्रँड आपला झालाय का माग? तुमचं नॉलेज लोकांना जर द्यायचं असेल तर सगळ्यात म्हणजे सगळ्या ह्याचा एक एका वाक्यात मी सार सांगेल. तुम्हाला महाशाळेसोबत माझ्यासोबत आमच्या टीम सोबत जर यायचं असेल ना, तर एकच पथ्य पाळा फक्त बस. माझ्या बरोबरच नाही पण सगळ्याच बरोबर तुम्हाला हे पथ्य पाळलं तर तुम्हाला खूप मोठं यश घेता येईल. ते पथ्य आहे, एकच नियम आहे. आणि त्याच्यानंतरचा दुसरा नियम फक्त मी सांगेल. पहिला नियम आहे सत्यात राहणे. लिहून ठेवा, सत्यात राहणे. अवघड नियम आहे म्हणून लिहून ठेवा, सत्यात राहणे. आणि दुसरा नियम आहे, पहिला नियम न विसरणे. बस. हे मनाला सारखं सांगून 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 आहे ना, सत्यात जर तुम्ही राहिलात ना, तर माझं आणि तुमचं फार लवकर जुळेल. तुमच्याकडे काहीच नसू देत पण सत्य तुमच्याकडे असेल ना, तर मला ते आवडतं. काहीच नसू देत तुमच्याकडं, प्रामाणिकपणा आणि सत्य तुमच्याकडे आहे ना, तुमच्यासोबत आमची सगळी टीम आहे, मी स्वतः राहीन. कम टू द पॉइंट, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. 6वा मुद्दा, मार्केटिंगचं नॉलेज आपल्याकडे नव्हतं आणि त्यामुळे मला मार्केटिंग करता आलं नाही. तर महाशाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं तुमच्या कोर्सच्या संदर्भात, बिझनेसच्या संदर्भात करून घेतल्या जाणार आहेत. महाशाळेमध्ये हा कोर्स तुमच्यासाठी आहे. आणि मग आपल्याला लर्निंग करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला अर्निंग करता येणार आहे. म्हणजे मी अगदी खूप मोठे मोठे वाक्य तुम्हाला नाही सांगणार आहे, परंतु आतापर्यंत आपण आंबेडकरांना वाचलं, महात्मा फुलेंना वाचलं, गाडगे बाबांना वाचलं. या लोकांना तात्पुरतच वाचलं का आपण? मी परवा दिवशी फुलेवाड्यांमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, खूप अंतर्मुख झालो की सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी
पहिली शाळा चालू केली, काय त्रास झाला असेल. तो वाचलाय आपण, फक्त आपण पुस्तकात वाचलाय. आपण अनुभवलेला बिलकुल नाहीये. ते फक्त पिक्चर बघितला, चित्र बघितलं, वाचन केलं ना, आपल्याला वाटलं हा. त्यांनी त्या वेदना सहन केल्या, नंतर जगाला त्याची महती कळली आणि आता लोक पुतळे बनवत आहेत सगळ्यांचे. आता आता पुतळे बनवत आहेत. मला त्यांच्यातून एक प्रेरणा मात्र खूप छान घेता आली काल कार्यक्रमाला त्या गेल्यानंतर. काय प्रेरणा घेता आली, की त्यांनी काय सांगितलं. डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलं. पहिलं काय करा, शिका. दुसरं काय सांगितलं, संघटित व्हा. आणि तिसरं काय सांगितलं, मग नंतर संघर्ष करा. काय ब्रीद वाक्य आहेत यांची, या महापुरुषांची काय ब्रीद वाक्य आहेत, त्याच्यावरती आपण चालू शकतो की नाही चालू शकत. सावित्रीबाई फुलेंनी काय सांगितलं, महात्मा फुलेंनी काय सांगितलं. नीतीविना मती गेली, मतीविना. ते सगळं तुम्हाला माहिती आहे, मी परत नाही सांगायची गरज आहे. आणि हे सगळं एका अविद्येनं केलं. बरोबर आहे का. हे कशामुळे घडलं, अविद्येनं. ते विद्या घेतलीच नाही म्हणून ना. गाडगे बाबा काय सांगतायत, की त्या पोराला जेवायला एक वेळेस देऊ नकोस, पण त्याला तो पुस्तक दे. कर्मवीर भाऊराव पाटील काय सांगतायत, कमवा आणि शिका. हेच त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि या मोठ्या लोकांचे जर आदर्श आपण घेतले, ओव्हरऑल सीन काय आहे, हे सत्यात जर आपल्याला उतरवायचं असेल, तर त्यांची वाक्य आपण जर अनुभवून त्याप्रमाणे चालायला एकाच ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो. हे सगळे महापुरुष आपल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत, लक्षात घ्या. यांचे आशीर्वाद, यांचे विचार आपण घेऊन जर पुढे जायला लागलो, तर नक्कीच तुम्हाला सांगतो, हे लर्निंग चालू ठेवूयात आपण. नवनवीन टेक्नॉलॉजी येते, ती आपल्याला शिकली पाहिजे की नाही. आज आपण मोबाईल घेतो, त्या मोबाईलला आपण अपडेट करत राहतो. दर 2 वर्षाला, वर्षाला, 3 वर्षाला आपण एक एक मोबाईल नवीन घेतो का जुना घेतो, मला सांगा. कोणीही मला वाटतं जुना मोबाईल घेत नाही. आपण मागताना काय मागतो, आता लेटेस्ट कुठला आलाय ते दे रे. कशासाठी लेटेस्ट घेतो आपण. अपडेट मोबाईल घेतोय, तेवढं अपडेट आपण स्वतःला करायला पाहिजे की नाही. अंतर्मुख होणारा हा सेशन असतो माझा. एक तुमच्याशी मी मित्र म्हणून, छोटा भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून हक्कानं तुमच्याशी मी ह्या गोष्टींवरती वाद घालतो, भांडतो. त्याचं कारण आहे की माझी जी तळमळ आहे, आमची जी तळमळ आहे, की मराठी उद्योजकाला आम्हाला पुढे घेऊन जायचंय, परंतु त्याच्या विचारांना जो काही गंज लागलाय, जी जळमट झालेली आहे, ती अगोदर झाडणं गरजेचं आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण मराठी तुम्हाला महाशाळा देते. तुम्ही हे लर्निंग केलं पाहिजे, तर तुमचं अर्निंग वाढणार आहे. तयार आहात का तुम्ही माझ्याबरोबर डिजिटल मार्केटिंग, चॅट जीपीटी, एआय टूल या सगळ्यांचा उपयोग करून ट्रेन द ट्रेनर हा कोर्स पूर्ण करायला. कमेंट करा की तुमचं लर्निंग सुरू ठेवलं तर अर्निंग सुरू होणार आहे. एल आणि ए अशी कमेंट करायची. एल फॉर लर्निंग आणि ए फॉर अर्निंग. दोन्ही कमेंट करायचे आहेत, एल आणि ए. ज्यांना वाटतं मनापासून की यस, मला जे माहित नाही ते शिकलं पाहिजे हो, हे जर आज तुम्हाला कळलं असेल, ह्या महापुरुषांचे दाखले मी तुम्हाला देऊन समजून सांगतोय, आणि तुम्हालाही ते कळत नाही असं नाहीये, तुम्हाला पण कळत आहे. पण योग आला नव्हता, वेळ आली नव्हती, किंवा आतापर्यंत ते कोणत्या ना कोणत्या कारणाने राहत होतं. हरकत नाही. आता आपण या नवीन वर्षाचा संकल्प तयार करायचा. या पहिल्याच आठवड्यामध्ये आपण भेटतोय, तर हा संकल्प तयार करायचा आणि तो पूर्ण पण करायचा. काही झालं तरी चालेल, मला माझ्या स्वतःवरती 1 महिना वेळ द्यायचा आहे. किती दिवस, 30 दिवसांचा वेळ मी मागतोय तुम्हाला. 30 दिवसांचा वेळ मी तुम्हाला मागतोय. 30 दिवस जर तुम्ही महाशाळेसोबत राहिला, तर तुमचा स्वतःचा कोर्स तुम्ही लॉन्च करू शकता. 1 लाख रुपीज पर मंथ अर्निंग करण्यासाठीच नियोजन प्रॉपर तुम्हाला जे दिलं जातं, त्याच्यावरती तुम्हाला काम करता येऊ शकतं. आणि याचे दाखले तुम्हाला आजच्या, उद्याच्या आणि परवाच्या सेशन मध्ये मी देणार आहे, की ज्यांनी हा कोर्स केला त्यांना खरंच घडलंय का,
असं होऊ शकतं का? त्यांना अगोदर येत होतं का? मग ते खूप हुशार असतील? तर बिलकुल नाही. तुमच्याकडे जेवढं नॉलेज आता आहे, आजच्या तारखेला आहे, तेवढंच किंवा त्याही पेक्षा कमी अधिक नॉलेज त्या लोकांकडे होतं. पण त्यांनी एक निर्णय घेतला आणि महाशाळेबरोबर लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 ला ते आले. तुम्ही स्वतःवरती 1 महिना वेळ द्यायला तयार आहात का? जर असाल तर 30 दिवस, 30 अशी कमेंट करा की मला 1 महिना माझ्या स्वतःवरती वेळ द्यायचा आहे. आणि हा प्रश्न मी तुम्हाला विजन सेटिंग फॉर्म मध्ये पण विचारला होता, त्याच्यामध्ये पण तुम्ही उत्तर दिलेलं आहे की ज्यांनी विजन सेटिंग फॉर्म भरला. ज्यांनी भरलाच नाही त्यांच्यासाठी मला काही ते त्याच्यावर जास्त हे नाही करायचं, त्यांच्याकडनं मी आजही भरून घेणार आहे. पण 30 डेज तुम्ही वेळ द्यायला तयार आहात का? मी शिकवायला तयार आहे. आज उद्या आणि परवा 3 दिवस तुम्हाला मोफत शिकवणार आहे. डोंट वरी. काय करावं लागेल, कसं करावं लागेल, हे सगळंच्या सगळं प्लॅनिंग तुमच्याकडे रीतसर हातामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत. कारण हे कोर्स करण्याच्या पाठीमागे आमचं धोरण लक्षात घ्या. आम्ही पण स्वतः असे हौसेनं एकदम चार्ज होऊन लाख लाख रुपयाचे कोर्स विकत घेतले, व्हिडिओ बेस घेतले. 2-4 दिवस नव्याचे 9 दिवस झाले. पुन्हा तो कोर्स अजूनही बघणं झालेलं नाहीये. पैसे तसेच वाया गेले. पुन्हा ना त्या कंपनीचा फोन येतोय ना सपोर्ट मिळत आहे. आणि प्रत्यक्ष ट्रेनर बरोबर तर भेट सोडा, फोनवर सुद्धा बोलणं मुश्किल आहे. की आम्ही स्वतः वेगवेगळ्या कोर्सला जाऊन अनुभवलेलं आहे. आणि या वेदना मला झाल्यानंतर मी ठरवलं की अशा लोकांसाठी आपल्याला काम करायचं की ज्यांना डिजिटल मधला डी पण माहित नाही, त्यांना आपल्याला ऑटो पायलटला आणायचं. आणि तो संकल्प आम्ही हळूहळू हळूहळू पुढे घेत आलेलो आहे. आतापर्यंत 67 बॅच झाल्या, 68 बॅच झाल्या, 69व्या बॅच मध्ये आता आपण प्रवेश करतोय. रोपटं लावलेलं बरेच दिवस झालं. त्याच्या अगोदर ऑफलाईनलाही मी 15 वर्ष काम केलेलं आहे. ऑनलाईन वरच्या ह्या 5 वर्षांमध्ये बरचसं काही पुढे आम्ही आलेलो आहोत. आणि आता नवनवीन नवनवीन गोष्टी आम्ही सगळ्या करत करत पुढे चाललेलो आहे. त्यामुळे 30 डेज तुमचे मला अपेक्षित आहेत. तुम्ही कमेंट करा येस, मला 30 दिवसांचा वेळ. आणि किती द्यायचा आहे? रोज 2 तास. हॅलो, रोज 2 तास वेळ द्यायचा आहे माझ्यासोबत. आणि फार फार तर 1 तासाचं प्रॅक्टिकल तुम्हाला मी सांगेल की जे तुम्ही सोशल मीडिया तुम्हाला वापरत होता की नाही 2 तास तरी रोज. हॅलो, इकडे लक्ष द्या. सोशल मीडिया तुम्हाला वापरत होता 2 तास, 3 तास, 24 तासातले, त्यातले 2 तास तुम्ही स्वतःला शिकायला द्या. 1 तास मी तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करा. तुमच्याच मोबाईलमध्ये करता येईल, तुमच्याच कम्प्युटरवरती करता येईल. तेवढा जो वेळ आपला जात होता ना इतरांना मोठं करण्यात, हे वाक्य लिहून ठेवा. आतापर्यंत आपण एकच केलं, इतरांना मोठं केलं. आता इतरांमध्ये मग कोण कोण आहे ते तुमचं तुम्ही शोधा. घरातले असतील, बाहेरचे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, कंपन्या असतील, यांना आपण मोठं करण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे मी तरी दिलं होतं. नंतर मात्र मी ती इकिगाई सापडल्यानंतर लक्षात आलं की आता आपल्याला आपल्यासाठी वेळ द्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि याच महापुरुषांचे हे आदर्श पुढे ठेवून मी शिकायला सुरुवात केली मित्रांनो. आज तुम्ही पाहताय की मला जे जमलं 68 बॅच करायला, ते इतरांना जमू शकतं का? तर नक्की जमेल. कधी जमेल? तर मी त्यांना सांगितल्यावर तर लवकर जमेल. त्यांचा वेळ शोधण्यामध्ये जाणार नाही, त्यांचा वेळ इतर गोष्टींमध्ये जाणार नाही. ज्या अडचणी मला आल्या ते शोधायला मला 1-1 व 2-2 वर्ष गेले, ती गोष्ट मी जर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगितली तर तुमचे 2 वर्ष वाचलेले असतील. आणि मग तुम्हाला फास्ट ट्रॅक वरती पुढे आणता येईल. हे मी करून दाखवलेले अभिप्राय आज पण तुम्ही बघणार आहात. मात्र तुम्ही सगळ्यांनी कमेंट करणं गरजेचं आहे की येस, मला आता स्वतःसाठी जगायचंय, स्वतःच्या माझ्या नॉलेजला मोठं करायचंय आणि लर्निंग करणं गरजेचं आहे. कारण अर्निंग केलंच पाहिजे. ज्या महापुरुषांचे आदर्श तुम्ही पाळता, मानता त्यांना, त्यांच्या आदर्शावर आपल्याला जगायचं शिकायचं आहे. कारण ते आपले आयडॉल आहेत. ती संस्कृती आहे आपली, आपण त्यांना मानतो. मग त्यांचा एक शब्द आपण मानू शकतो की नाही? त्यांनी सांगितलं ना, शिका आणि संघटित व्हा.
त्यांनी सांगितलं ना की तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ज्ञान घ्या, ज्ञान वाढवा. का नाही आपण करायचं? तर आजपासून हा नवीन वर्षाचा आपण संकल्प करूया आणि याच पद्धतीने आपण जर पुढे गेलो तर काय मिळणार आहे आपल्याला, हे एक एक गोष्ट करा. सातवा मुद्दा होता की आधीच तुम्ही हार मानली का? मी मुद्दे सोडत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी कुठेही तुम्हाला घेऊन जाईल, फिरवून परत जागेवर आणणार आहे, डोंट वरी. फॉलो थ्रूचा अभाव, आधीच तुम्ही हार मानली, हे पण तुमचं एक चुकलेलं पाऊल आहे. की तुम्ही बरंच काम केलं सुद्धा, मात्र ती सुरुवात केली आणि शेवटापर्यंत तुम्ही ते नेलंच नाही, कारण कंटिन्युटी तुम्ही ब्रेक केली. हा प्रॉब्लेम तुमच्याकडनं झालेला आहे का? सरेंडर व्हा, मनापासून तुमच्याच वहीवरती लिहा आणि कमेंट करा, येस मी केलं होतं, पण क्लोजिंग काही करताच आलं नाही त्याचं मला, आणि ते सोडून दिलं मध्येच मी. मग तो घेतलेला निर्णय चुकीचा होता का? तो विषय निवडलेला चुकीचा होता का मित्रांनो? तर खरंच नव्हता. तुम्ही ज्याला सांगितलं ना, त्यांनी ते पेपर मधलं उत्तर चांगलं लिहिलं आणि त्याला 2 मार्क पडले हो, आणि तुम्ही ते उत्तरच लिहिलं नाही. घडले की नाही असं? ती गळलेली जागा शेवटी जाता जाता तुम्ही सांगता की हा त्याचे हे उत्तर आहे, आणि बाहेर आल्यावर लक्षात येतं की अरे मी ते उत्तरच लिहिलं नाही. सेम असं घडलं असेल तुमच्याबद्दल की तुम्ही तुमचा पिक्चर त्याला सांगितला, त्यांनी तयार केला आणि विकला सुद्धा, आणि तुम्ही तुम्ही तो बघायला गेला. घडलंय का हो असं? अंतर्मुख होऊन बघा जरा. तुमच्या त्या मित्रांची नाव पण मी सांगू शकेल, इथं 70 लोक उपस्थित आहेत. तुम्ही म्हणाल की सर काय भानगड आहे? सीसीटीव्ही लावलेत, आणि सृष्टी मॅडमचा कोर्स पण मी केलाय आता. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय चाललंय ना, मला आणखी आता डार्क पद्धतीने दिसायला लागतं. झालंय ना असं सुद्धा, की तुमची आयडिया होती आणि कुणीतरी चोरली, कारण ती सत्यात उतरवल्यास शेवटपर्यंत आपण नेलीच नाही, दुसरीच कुणीतरी शेवटी नेली. तुमचं स्वप्न तसंच अपुरं राहिलं, आणि कदाचित तुम्ही पुढच्या वेळी करू ना, आता काय तेव्हा बघू नंतर, असं स्वतःला समजूत घातली, आणि तो विचार तुमच्या मनामध्येच राहिला. याच्यासाठी काय करावं लागेल? कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल मित्रांनो. आणि ही कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर हा जो काही फॉलो थ्रूचा अभाव आहे आपल्यातला, तो आपल्याला कमी करता येणार आहे. 7 नंबरची ही चुकलेलं पाऊल आपलं, आपल्याला सुधारण्यासाठी कंटिन्युटी महत्वाची आहे, सातत्य महत्वाचे आहे. म्हणून मी आत्ताच तुमच्याकडनं कमेंट करून घेतलेली आहे की 30 डेज मला 2 तास तुमचे हवेत. तुम्हाला 1 लाख रुपये उत्पन्न कसं कमवायचं याबद्दलची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आठवा मुद्दा याच्यातला बघा, की तुमच्या क्लायंट पर्यंत पोहोचण्याचा तुमच्याकडे प्लॅनच नव्हता. ही पण तुमची चूक आहे का? तुम्ही म्हणाल की सर आता किती कपडे काढणार आहे? पण तेवढ्या चुका आहेत त्या मार्क करून मी देतोय, त्यातल्या टॉप 10 फक्त मी तुम्हाला सांगतोय. तुमचं टार्गेट मार्केट कोण आहे? ते कुठं राहत आहे? काय वयाचं आहे? कुठल्या भाषा बोलणार आहे? त्यांच्यापर्यंत कसं पोचायला पाहिजे? काहीही प्लॅन ठरलेलाच नाहीये. आणि मग तुम्ही जो कोर्स बनवला, किंवा तुम्ही जो बिझनेस करायला पुढे आला, तो आतापर्यंत प्रॉपर पद्धतीनं विकला गेला नाही. मग याच्यासाठी महाशाळा तुम्हाला एक परफेक्ट प्लॅनिंग करून देईल. ते प्लॅनिंग महाशाळेकडनं तुम्ही करून घेणं गरजेचं आहे, आणि इंडिव्हिज्युअल लेवलला या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करतो. ही आठवी चूक पण आपल्याकडनं झालेली आहे का? जरा लिहून ठेवा. तुमच्या क्लायंट पर्यंत पोहोचण्याचा प्रॉपर प्लॅन केलाच नाही, आणि म्हणून मग मी मागं राहिलो. मी तयार पण केलं हो सगळं, परंतु मार्केटिंगचं काय करायचं असतं माहित नाही, त्याच्यापर्यंत पोहोचायचंय कसं ते माहित नाही. आणि नाही, मग नंतर मी ते विषय सोडून दिला, कोण येतच नाही हो आपल्याकडे. अरे आपल्याकडे कोण येत नाही म्हणजे योग्य लोकांपर्यंत आपण जातोय का हे पण बघायला पाहिजे. येस. 8 नंबरच्या कमेंट नंतर आपण पुढे बघूया, की हे सगळं करत असताना मी कोर्स क्रिएट ज्यावेळेला करायला लागलो त्यावेळेला परफेक्ट झाला पाहिजे. आणि मग परफेक्शन ही सुद्धा एक चूक आहे. त्याच्याबद्दलचं पुन्हा एकदा मी माझंच उदाहरण सांगेल. ऍक्च्युली मी ट्रेन द ट्रेनरचे कोर्सेस याच्या अगोदर ऑफलाईन पण घेतलेले आहेत, ऑनलाईन पण झालेले आहेत. मात्र आता नव्यानं म्हणजे चॅट जीपीटी आणि AI टूल सहित ट्रेन द ट्रेनर हे घेण्याचं नियोजन आम्ही जानेवारीमध्ये स्टार्ट करूया, असं प्लॅनिंग केलं होतं.
राणे मॅडमनी आणि आमच्या टीमनं आग्रह केला की सर तुम्ही थांबताय कशासाठी. मी म्हटलं माझ्याकडे अजून पूर्ण झालेला नाहीये तिसरा लेवलचा कोर्स. म्हणले पहिला तर रेडीच आहे, दुसरा पण रेडी आहे, तुम्ही थांबता कशासाठी. तुम्ही पुढे या, सुरू करा. लोकांच्या डिमांड्स कळतील. पहिली लेवल तर रेडी आहे आपली, दुसरी पण रेडी आहे, तिसऱ्याला बघू आपण काय करायचं. तोपर्यंत 3 आठवडे वेळ मिळेल. आणि ही चर्चा आमची आहे नोव्हेंबर मध्ये. मी त्याच्यावरती विचार केला, ह्या स्लाइड बघितल्या, अरे म्हटलं आपला पण हाच प्रॉब्लेम आहे की आपण सगळं पूर्ण झाल्यावर करू असं म्हणतोय. तर त्याला सोल्युशन काय होतं आणि ते आम्ही अंमलात आणल्यानंतरचे रिझल्ट काय आले ते तुम्हाला मी सांगतो. की सगळं परफेक्ट मी करेल आणि सगळं झाल्यानंतर मी सुरू करेल असा विचार ज्यावेळेला मी केला ना, त्यामुळं सुरुवातच केली नाही. संपूर्ण कल्पना धुळखात पडली असती माझी आणि ते इतरांनी कॉपी केली असती. इथं परफेक्शन या गोष्टीकडे मी मागं न लागता माझ्याकडे 3 लेवल होत्या, त्यातली 2 लेवल माझ्या कंप्लीट झाल्या होत्या की काय मला करून घ्यायचंय, कसा कोर्स असला पाहिजे. आणि त्याच्यासोबत तिसऱ्या लेवलला मला जाताना अजून पुढचा पार्ट कंडक्ट करता येणार आहे. मी परफेक्शन शिवाय 68 बॅच सुरू केली. मित्रांनो, रिझल्ट असा आला, खूप चांगल्या पद्धतीनं लोकांनी L1 कम्प्लीट केलं, L2 कम्प्लीट केलं, L3 सुद्धा कम्प्लीट केलं. त्याचे रिझल्ट आणि ती लोक पण मी तुम्हाला आज समोर सादर करणार आहे की ते लोक काय लेवलला आलेले आहेत. बघा, की नववी चूक की तुम्ही पण परफेक्शन करूनच मग मूर्ती विकायला काढू असं तुमचं म्हणणं असतं का. तर मी म्हणेन की आता ते सोडून द्या. जे झालंय ते पुढे आपण आणू शकतो. त्याच्याबद्दल मी एक वाक्य लिहिले बघा, जे तयार आहे ना ते वाढा. कारण पुढच्या लोकांना भूक खूप लागलेली हो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता या वाक्याप्रमाणे ह्याची स्क्रीनशॉट करून घ्या तुम्ही. जे तयार आहे ना ते वाढणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येकाकडं मित्रांनो खूप चांगलं नॉलेज आहे. तुमच्याकडचं स्किलची गरज अख्ख्या भारताला नाही, जगाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि महाशाळा आता तुम्हाला पोहोचवल्याशिवाय सोडणार नाहीये. त्यांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आम्ही. ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तिथं दिसला पाहिजे. गुगलला कोणी सर्च केलं तर गुगलने तुम्हाला सर्च केलं पाहिजे आणि त्यांना दाखवलं पाहिजे. ही गोष्ट आपण ज्यावेळेला इतरांपर्यंत देऊ ना, त्यावेळेला तुम्हाला सांगतो की आपण जे तयार आहे ते वाढलं पाहिजे. लोकांना खूप सारी भूक लागलेली आहे. हा मुद्दा आपण समजून घेऊया. परफेक्शन कडे न जाता आता जे तुमचं आहे ते भले ऑफलाईनचं असू द्या. महाशाळेमध्ये आल्यानंतर त्याला चॅट जीपीटी आणि AI टूल आणि आमच्या गायडन्समुळे त्याला आपल्याला प्रॉपर परफेक्शन लवकर करता येणार आहे. एकाच महिन्यामध्ये आपण तुमचा कोर्स लॉन्च करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आम्हाला आलेली आहे. ती तुमच्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे आणि तो कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड व्हायला लागलाय का. तर 10वा मुद्दा बघा, भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीची भीती वाटते. फेल्युअर फोबिया. लोक हसतील, फायदा होणार आहे का, अशा भ्रामक विचारांनी तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा थांबवलं. 10वी पण लिकेज, 10वी पण पंक्चर तुमची यापूर्वी आलेली आहे का, झालेली आहे का. मिळाली असेल तर पंक्चरला मार्क करा आणि 10 नंबर चॅट मध्ये कमेंट करा. तुमच्या नावाऐवजी दुसऱ्याने कोर्स लॉन्च करून ते यशस्वी झाले. मग आता आपल्याला सुरुवात केली पाहिजे. वेळ आपल्या हातात आहे आणि टाइम टू स्टार्ट वर्क. आपल्याला काम करण्यासाठीची वेळ आता ही महत्वाची आहे. बघा परत एकदा की तुम्हाला हा 10वा पण प्रॉब्लेम सतावतोय का. हा 10वा पण प्रॉब्लेम तुम्हाला सतावतोय का. परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठे आहात. की अरे बाबा मी करतोय खरं, पण हे केलं आणि समजा नाहीच झालं तर. ही ही भीती पण आपल्या महाराष्ट्रीयन उद्योजकांकडे मी बघितलेली आहे. मग लोक हसतील ना मला. तर या भ्रामक कल्पनेमध्ये मित्रांनो खरंच राहू नका. याचं कारण आणि उदाहरण देऊन मी पुढचा हा स्लाइड पार्ट थांबवणार आहे आणि नवीन टॉपिक तुमच्यासाठी पुढचा घेणार आहे. तुम्ही सगळ्यांनी बिग बॉस बघितलं असेल ना, आत्ताचा सीझन. तुमच्या बारामतीचा जो सूरज होता,
त्याच्याकडे काय स्किल होतं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त कंटिन्युटी ठेवली. रोज व्हिडिओ तो बनवत होता, रोज व्हिडिओ बनवत होता, रोज व्हिडिओ बनवत होता. आज तू कुठल्या कुठं गेला की ज्याला वेड म्हटलं जायचं. आणि अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील की सोशल मीडियावरती की लोक काय म्हणतील हे ज्यांनी सोडून दिलं आणि स्वतःवरती फोकस करून काम करून त्याला कामाला तो लागला. त्या उदाहरणाप्रमाणे आपणही आपल्या कामाला जर लागलो तर भविष्यात काय नुकसान होणार आहे याची भीतीच तुम्हाला वाटायची कारण नाही, कारण महाशाळा आणि टीम आमची तुमच्या सोबत आहे. भीती कधी वाटते? त्या रस्त्याने जर तुम्ही एकटे चालणार असाल तर भीती वाटणं साहजिक आहे. बरोबर आहे ना? कारण तुम्ही एकटेच त्या रस्त्याने जाणार आहे ना, तुम्हाला भीती वाटणार. पण आता तुमच्या सोबत कोण आहे? तुमच्यासोबत महाशाळा आहे, महाशाळेची टीम आहे. याच्या पाठीमाग जी बॅच झाली त्या बॅच मधले काही पार्टिसिपेंट तुमच्या सोबत असणार आहेत. आणि या प्रवासाला आपण एकटे नाहीये ना. मग आता भीती वाटायची गरज आहे का? आता भीती वाटायची गरज आहे का? तर आता भीती वाटलीच नाही पाहिजे. कारण काय, आपल्याला एकट्याला भीती वाटू शकते, अगदी जरूर वाटू शकते. परंतु आता ग्रुप आहे आपला, आम्हाला ते रस्ते माहिती आहेत, ती वळणं माहिती आहेत, तो स्पीड ब्रेकर माहिती आहे, तो टोल नाका माहिती आहे, मुक्कामाचं ठिकाण आम्हाला माहिती आहे, कुठपर्यंत पोहोचायचंय हे आम्हाला माहिती आहे. आणि जर गाईड आपल्या बरोबर असेल तर आपला प्रवास जसा सुखकर होतो, तसा ऑफलाईन टू ऑनलाईनचा प्रवास तुमचा सुखकर करण्यासाठी ही महाशाळाची अख्खी टीम माझ्या सहित तुमच्या सोबत आहे. रेडी आहात का तुम्ही? कमेंट करा आणि नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता आपण 10 मुद्दे बघितले, 10 पंक्चर बघितल्या, त्यापैकी किती आपल्या आहेत? कमेंट करा बरं जरा. आणि आज जर आपल्याला पंक्चर कळल्या ना, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, मी म्हणतो ज्या ज्या सगळ्यात जास्त पंक्चर आहे ना त्याला जास्त सुधारण्याची संधी आहे. कारण आता आपण एका खोलीमध्ये आहोत, झूम मीटिंग मध्ये आहोत, एकमेकांना आपण बघू शकतोय, आपण चार भिंतीच्या बाहेर नाहीये. त्यामुळे खरंच बाबा माझ्या 10 पैकी 7 होत्या, 10 पैकी 10 होत्या, 10 पैकी 2 होत्या, 10 पैकी 5, जेवढ्या मॅक्सिमम तुमच्या निघल्या असतील ना, छोटी पण असेल ना पंक्चर तरी पण त्याला मार्क करा. कारण तिथून पण हवा गेली ना तर चाक खाली बसतंय. आणि आपल्याला कुठलंच चाक पंक्चरचं ठेवायचं नाही. चलो, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.